आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम सध्या भारतावरती मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळत आहे. व्यावसायिक गॅस सध्या उपलब्ध होत नसल्यामुळं साधारणतः पाहायला गेलं तर हॉटेल असतील, त्यानंतर विविध खानावळ असेल किंवा कॅटरर्स असतील, त्याच्यावरती मोठ्या प्रमाणात परिणाम होताना पाहायला मिळत आहे. विविध ठिकाणी आपण पाहिलं तर सरकारी कॅन्टीन असेल तिकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम या युद्धजन्य परिस्थितीचा झालेला परिणाम आणि गॅसचा तुटवडा, त्यामुळं मोठ्या प्रमाणात हा परिणाम पाहायला मिळत आहे. मागणी वाढते मात्र व्यापारी गॅस जो तो पोचत नाहीये. सध्या आपण जर पाहायला गेलं तर विविध ठिकाणचा आढावा आपण घेतला आहात. आपण जर पाहायला गेलं तर घरगुती गॅसची परिस्थिती काय ती सुद्धा पाहिली. त्यानंतर साधारणतः पाहायला गेलं तर PWD कॅन्टीनमध्ये काय तिकडचं सुद्धा आपण संपूर्णपणे माहिती जाणून घेतली. सध्या कॅटरर्समध्ये काय परिस्थिती आहे ती सुद्धा जाणून घेणार आहोत. आपण पाहतोय मयूर कॅटरर्सचे स्वतः मालक पाटील सर आपल्यासोबत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. साधारणतः पाहतोय की सध्या युद्धजन्य परिस्थिती संपूर्ण निर्माण झाली आहे. काय परिणाम तुम्हाला म्हणजे सध्या सिलेंडरचा खूप प्रॉब्लेम आहे. लग्नाच्या ऑर्डर आता घ्यायला मुश्किल झाल्या. त्या लग्नाच्या ऑर्डर कशा घ्यायच्या आणि कसं आपल्याला त्याला जेवण द्यायचं ही मोठी चिंता निर्माण झालेली आहे. यापूर्वी कशा प्रकारे पुरवठा होता आणि आता कसं यापूर्वी सगळा प्रॉब्लेम काहीच नव्हता. फोन केला का पाहिजे तेवढी सिलेंडर यायची. आता असं आहे, आम्ही फोन करतो, जे गॅसवर जे आपले आहेत एजंट ते काय फोन उचलतच नाहीत आणि ते देतील या मनस्थितीत पण नाहीयेत. कारण तेच म्हणतात आता आमच्याकडे काहीच उपलब्ध नाही, ते आम्ही देणार कुठे. छोटी सिलेंडर आहेत ती हल्ला चालत नाही कारण की त्याच्यावरती फाईन असतो. त्यामुळे छोटे सिलेंडर आम्ही वापर काय अजिबात करत नाही. आणि आता मार्च महिना आहे, या मार्च महिन्यात लग्नाचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे थोडंफार आमची आहेत त्याच्यावरती सगळं चाललेलं आहे. सध्या पर्याय म्हणून काही सुविधा तुम्ही उपलब्ध केलेली आहे? पर्यायी असं काही नाहीये. फक्त आता काय कोळसा बिळसा कुठे मिळालं तर कोळशाची शेगड्या चालू करतो आणि आपल्या इलेक्ट्रिकच्या काही शेगड्या आहेत आमच्याकडे आणि एक आपला महानगरपालिकेचा एक गॅस आहे, त्याच्यावर आपलं चाललंय थोडं. एकूण हॉल किती होते आणि किती पुरवठा होता गॅसचा? आता आमचे टोटल हॉल असे 8 ते 10 हॉल आहेत. प्रत्येक हॉलला 5-5 सिलेंडर ते आणून द्यायचे. सध्या मागणी केली तर कोणतीही मागणी केली तर ते फोन पण उचलत नाही आणि उचलत सांगतात की आमच्याकडे आता काही येतच नाही गाड्या, ते मी देणार कुठून. आणि छोटी आहे ती सुद्धा इथे मारामारी चाललेली आहे, ती सुद्धा पुरवठा देत नाहीये. आणि छोट्या परत ते आपल्या हल्ला त्या चालत नाहीत. म्हणजे कसं आहे, त्याला दंड आहे, परत ते पुढे प्रॉब्लेम भरपूर आहे. त्यामुळे आम्ही त्याला काय हात लावत नाही छोट्या सिलेंडरला. आम्ही जास्त मोठीच वापरतो. कॅटरर्स म्हटलं की केवळ लग्न नसतं तर छोट्या मोठ्या ऑर्डर आहे, भरपूर असतात ना. तर मग आता त्याच्याकडे आता कसं आहे, जे काय आमचे थोडेफार शिल्लक आहेत अर्धे झालेले सिलेंडर त्याच्यावर आपण भागून घेतो. आणि कोळसा आहे आणि काही आपले 1-2 आपले इलेक्ट्रिक शेगड्या, नंतर आपले काही महानगरपालिकेचे गॅस आहेत त्याच्यावर चाललंय थोडंफार. इथून फिरवा चाललंय आपली. अनेक ठिकाणी पाहिलं तर ज्या ठिकाणी गॅसचा तुटवडा आहे त्या ठिकाणी खरं तर महागाई सुद्धा वाढलेली आहे, किमती सुद्धा वाढवलेल्या आहेत. तुमच्याकडे सध्या काय किमती आहेत? तशाच दराने? काय नाही, त्याच दराने येतात, पण सध्या येतच नाही ना. देतच नाही, ते दर वाढून फायदा आहे काय? ब्लॅक हिंदी तर कोणी देतच नाही. आणि ब्लॅक हिंदी आपल्या दादरमध्ये कुठेच मिळत नाही. आम्ही खूप ठिकाणी चौकशी केली पण कोणी तयार पण होत नाही. आणि तेवढं आमच्याकडे स्टॉक आहे ना, तुम्ही येऊन बघा पाहिजे आमच्या गोडाऊनमध्ये काही नाही. एकंदरीत पाहायला गेलं तर कॅटरर्स म्हटलं तर मोठ्या प्रमाणात लग्न सराई सध्या सुरू होते. आपण पाहायला गेलं तर नव्या वर्षामध्ये पहिले 4 महिने लग्न सराईचे असतात आणि अशा काळामध्ये हा तुटवडा निर्माण झालाय. कसं पाहताय या सगळ्याकडे? नाही, आता बघूया काय करेल सरकार. काहीतरी योजना आखरेल, नाही तर मग आपले इलेक्ट्रिकच्या शेगड्या आहेत त्याचा वापर करावा लागेल. महानगरचा गॅस आहे, त्या एकाच गॅसवरती 3-4 ठिकाणी जेवण बनवून बाहेर पाठवावं लागतं. आर्थिक सामना करावा लागतो. अरे करावं नाही, आता सध्या तशी काय गरज पडत नाहीये. तशी काय आपला गरज सध्या चाललंय थोडंफार. आणि मार्च महिना आहे, परीक्षा आहेत, त्यामुळे हे आपलं कॅटरिंगचं प्रमाण थोडं कमी आहे. लग्नाचं प्रमाण कमी आहे जास्त. आता हे 14 आणि 15, तर पुढे काही 7-8 दिवस लग्नच नाहीये. सध्या जसं तुम्ही आता म्हणालात की सध्या मार्च महिना सुरू आहे, लग्न सराई असली तरी जास्त ऑर्डर नसतात. मात्र सध्या कोणकोणत्या लग्नाच्या ऑर्डर तुम्ही स्वीकारल्या आहेत का किंवा पुढील काळामध्ये काही स्वीकारत आहात का? हा, काही स्वीकारले आहेत ना. ते त्यात काहीतरी पर्याय काढायला नाही. आता इलेक्ट्रिकच्या आहेत शेगड्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रायव्हेट अटेम्प्ट करायच्या, त्यात जेवढं होऊन जातं थोडंफार. आणि आपलं एक महानगरी गॅस 1-2 आहेत, त्याच्यामध्ये आपण करतो. जरा जे आपण काही 7ला सुरुवात करतो ती 5ला सुरुवात करावी लागते. म्हणजे आपल्या स्टॉक भरपूर करून ते जेवण करावं लागतं आणि दुसऱ्या हल्ला फिरवावं लागतं. आणि दुसरे काय म्हणजे कोळशाचा उपयोग करतो. कोळसा मिळतो, कोळशाची शेगड्या होतो 1-2 त्याच्यावर होऊन जाते. शेवटचा प्रश्न, सरकारला काय मागणी करायची? आता सरकार सध्या देतच नाही चिल्लर, ते आपण काय बोलणार. आणि ते येणार नाही, त्यांच्या शिल्लकच नाही, ते काय देणार आहेत ते. आणि
लहान प्रमाणाचे सिलेंडर ते आपल्याला चालतच नाही घरगुती. पण तुम्ही कॅटरर्स चालवता, तुमची मागणी काय असणार आहे सरकारकडे? आम्हाला तेच पाहिजे कमर्शियल सिलेंडर. पण सिलेंडर कमर्शियल नाही ते आपण करणार का तिकडे? गरज त्याचीच आहे. नक्कीच. बाकी आता हे पण इलेक्ट्रॉनिकच्या शेगड्या पण मार्केटला मिळत नाहीयेत, कोळशाच्या शेगड्या मिळत नाहीयेत. कोळसा आता कमी होत चालला, त्याचा भाव वाढत चाललाय कोळशाचा भाव. आजच त्याला फोन केला, कोळशाला भाव वाढला. आता पहिला 32 रुपये होता, आता तो 45 म्हणतोय. उद्या 50 सांगणार, परवा 60 सांगणार. ते भाव वाढतच जाणार. नक्कीच. आता आमची मजबुरी, आपल्याला ते करावंच लागतं. नक्कीच. तर आपण पाहतोय या ठिकाणी मयूर कॅटरर्सचे मालक पाटील सर यांच्याशी आपण आता बातचीत केलेली होती. साधारणतः पाहायला गेलं तर कॅटरर्सला सुद्धा या सध्या युद्धजन्य परिस्थितीचा मोठ्या प्रमाणात फटका बसताना पाहायला मिळत आहे. विविध ठिकाणी सध्या पाहायला गेलं तर गॅसचा तुटवडा असल्यामुळे अनेक ठिकाणी हॉटेल्स बंद करण्यात आलेले आहेत. मात्र काही ठिकाणी पर्याय म्हणून कोळसा असेल किंवा इलेक्ट्रिक शेगड्या असतील त्याच्या माध्यमातून ऑर्डर स्वीकारल्या जात आहेत किंवा अन्न शिजवलं जात आहे आणि त्याचा पुरवठा जो आहे तो केला जात आहे. मात्र कधीपर्यंत ही परिस्थिती राहणार, याच्यावरती नेमका तोडगा सरकार कधी काढणार, याकडे या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीवरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसर, मी वैभव पाटील, मुंबई.